बघा, एक हिऱ्याचा व्यापारी असतो जो काही कारणामुळे 4-5 दिवस एका लॉजवर राहिलेला असतो आणि त्याचा सहकारी मित्र जो की खऱ्या अर्थानं चोर असतो, ह्याचे हिरे लुबाडण्यासाठी ह्याच्यासोबत असतो, तोही त्याच्याच रूम मध्ये राहिलेला असतो. आता संध्याकाळी ज्यावेळेस तो चोर झोपी जातो ना, त्यावेळेस मात्र हिऱ्याचा व्यापारी स्वतः जवळचे हिरे त्याच्या खिशामध्ये ठेवून निवांत झोपी जातो. आता 1-2 वाजता हा जागा होतो आणि ह्याची सगळी चेकिंग करतो, ह्याचे खिसे तपासतो, ह्याची बॅग तपासतो, सगळं काही तपासून त्याला हिरे काय मिळत नाहीत. असं लगातार 3 दिवस घडतं. चौथ्या दिवशी मात्र उठल्या उठल्या म्हणतो, हात जोडतो, आजपासून चोरी करायचं सोडून देतो, पण मला एक सांगा की तुम्ही हिरे नेमकं लपवत कुठे होतात? त्यावेळेस मात्र हा सांगतो, तू तुझा सगळा वेळ माझी तपासणी करण्यात घालवला, पण स्वतःची चेकिंग मात्र तू केलीच नाही. सांगण्याचा भाव एवढाच आहे की आजकाल माणूस दुसऱ्याच्या चुका मात्र पटकन शोधतो, पण स्वतःच्या चुका त्याला कधी दिसतच नाही. तर आपल्या चुका जर आपल्याला दिसल्या ना, तर माणूस सर्वश्रेष्ठ व्हायला वेळ लागणार